नमस्कार मित्रांनो, आज आपण विद्युत चुंबक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आहे कॉपर, इन्सुलेटेड कॉपर वायर. तर ही इन्सुलेटेड कॉपर वायर आपल्याला साधारणपणे जे वाइंडिंगची दुकानं असतात मोटर वाइंडिंगची त्या दुकानामध्ये किंवा इलेक्ट्रिकची दुकानं असतात दुकानामध्ये आपल्याला ही कॉपर वायर मिळू शकते. त्याच्यानंतर लोखंड किंवा स्टीलचा आयर्न और स्टील चा एक नट बोल्ट पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर अशा प्रकारचे दोन पुठ्ठे आपण कट करून घ्यायचे, मध्ये होल पाडून. नंतर इन्सुलेटिंग आपल्याला टेप हवी आहे आणि बॅटरी. ही बॅटरी 9 व्होल्टची आहे. तर आपण आता सुरुवात करूयात कसं बनवायचं ते. तर हे नट बोल्ट घ्यायचं, नट आणि बोल्ट घ्यायचं आणि पुढच्या बाजूला एक पुठ्ठा लावलेला आहे आणि दुसरा पुठ्ठा इथे लावायचा आपण. आणि हा नट जो आहे तो आपण इथे थोडासा टाईट करायचा. त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे या मधल्या भागाला आपण ही इन्सुलेटिंग टेप जी आहे ती इन्सुलेटिंग टेप लावून टाकायची आहे अशा पद्धतीने. लावलेली आहे आपण. सर्व बाजूनी लावायचे इन्सुलेटिंग टेप. म्हणजे आतलं जे लोखंडी भाग आहे त्याला ही आपण जे कॉपर वायर लावणार आहोत ते टच होता कामा नये. आता इथे एक छोटस होल पाडायचं आणि त्याच्यातून कॉपर वायरचं एक टोक बाहेर घ्यायचं. ही इन्सुलेटिंग कॉपर वायर आहे त्याचं एक टोक बाहेर घ्यायचं आणि ही जी कॉपर वायर आहे ही याच्यावर अशी गुंडाळायला सुरुवात करायची. ही गुंडाळताना काळजी घ्यायची की त्याचा जो वेढा आहे तो अगदी जवळ जवळ आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पॉवरफुल मॅग्नेट जर बनवायचं असेल तर साधारणपणे 1000 वेढे असे घ्यावे लागतात. आणि कॉपर वायर मी थोडीशी जाड घेतली आहे तुम्हाला दाखवता यावी म्हणून सहजपणे, पण थोडीशी बारीक घ्यायची आहे त्याच्या संबंधी मी सांगेन तुम्हाला. तर हे जे दुसरं टोक आहे ते दुसरं टोकही एक दुसरं होल पाडून त्या होलमधून आपण हे दुसरं टोकही बाहेर घ्यायचं. आणि हा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागाला सुद्धा ही इन्सुलेटिंग टेप लावून टाकायची आहे. तर मी असं एक रेडी तयार करून ठेवलेला आहे, एक नट बोल्ट आणि त्याच्यावर कॉपर वायर लावलेली आहे. आता ही जी कॉपर वायर आहे ती थोडीशी बारीक आहे आणि त्याला कनेक्टर लावून डायरेक्ट जोडलं तरी चालतंय. कनेक्टर लावून मी 2 वायर्स लावलेले आहेत आणि हा एक याला साधारणपणे 1000 वेढे कॉपर वायरचे घातलेले आहेत. तर ही जी कॉपर वायर आहे ही अगदी बारीक आहे. तर वायरची जाडी जी आहे ती गॉजमध्ये, स्टँडर्ड वायर गॉजमध्ये मोजतात. तर ही साधारणपणे 25 गॉजची वायर आहे आणि मगाशी जी आपण लावली होती ती 20 गॉजची आहे. म्हणजे 20 गॉज म्हणजे साधारणपणे 0.81 mm होतं आणि 25 गॉज म्हणजे 0.45 mm होतं. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रोमॅग्नेट आपण तयार केलेलं आहे. आता हे वर्किंग कसं होतं बघूयात आपण. बॅटरी याला लावायची 2 आणि मॅग्नेट येते की नाही बघायचं. आता मॅग्नेट हा लोखंडी खिळा आहे आणि मॅग्नेटला तो आकर्षण घेतो का नाही आपण पाहूयात. आता इथे मी बॅटरी लावतो आणि बघूयात आपण. हे बघा इथे बॅटरीने मॅग्नेट याच्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत बॅटरीचं कनेक्शन चालू आहे, लाईट याच्यामध्ये पॉवर सप्लाय आहे तोपर्यंतच इलेक्ट्रोमॅग्नेट वर्किंग होतो. याच्यातली वीज बंद झाली, इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला, बॅटरीचं कनेक्शन मी काढलं तर हा खिळा पडेल, यातलं मॅग्नेट निघून जाईल. परत एकदा बघूयात आपण. हा बघा मॅग्नेट याच्यात आलेला आहे, बॅटरीचं कनेक्शन काढलं, खिळा पडला.
तर इलेक्ट्रोमॅग्नेट हा आपल्याला हवा त्यावेळेस चालू करता येतो, मॅग्नेट त्यात आणता येतो, नको त्यावेळेस मॅग्नेट त्यातलं काढून टाकता येतो. त्याच्यामुळं याचा बऱ्याच ठिकाणी वापर होतो. तर हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ परमनंट मॅग्नेटला असतो, तसं याला सुद्धा असतो. पण याचा नॉर्थ आणि साऊथ जो आहे ना, तो आपल्याला बॅटरी सप्लाय आपण जो लावलेला आहे, तर बॅटरी सप्लायची जी 2 टोक आहेत, बॅटरीला तुम्हाला माहिती आहे एक बाजू पॉझिटिव्ह असते आणि एक बाजू निगेटिव्ह असते. तर ही जी पॉझिटिव्ह बाजू आहे, ती पॉझिटिव्हची निगेटिव्ह जर केली तर याच्यातलं जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे तो आपल्याला बदलता येतो मॅग्नेटचा. आता बघा, हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि इथे मी एक कंपास ठेवलेला आहे. तर या मॅग्नेटचा आपल्याला पोल समजण्यासाठी कंपास ठेवलेला आहे. इथे जर समजा नॉर्थ पोल असेल तर ही जी नॉर्थ बाजू आहे ही काय होईल, रिपील होईल, ढकलली जाईल. तर आपण पाहूयात आपण आता की इथे कोणता पोल तयार होतो या बाजूला. आता मी इथे पॉझिटिव्ह लावलाय, ही लाल वायर पॉझिटिव्हला लावली आणि काळी वायर निगेटिव्हला लावली. आणि तर बघा, हा रिपील झालेला आहे नॉर्थ पोल. हा लाल रंगाचा जो भाग आहे तो रिपील झाला. याचा अर्थ काय की हा नॉर्थ पोल आहे. आता आपण काय करूयात की ही वायर जी आहे, काळी वायर, ही पॉझिटिव्हला लावूयात आणि लाल वायर निगेटिव्हला लावूयात. आणि आता बघा, हा बघा इकडे ओढला गेला. याचा अर्थ काय आहे, अट्रॅक्शन झालं. याचा अर्थ आता हा साऊथ पोल झालेला आहे. हा नॉर्थ पोल अट्रॅक्ट झाला, याचा अर्थ हा साऊथ पोल झालेला आहे. तर आपल्याला हा एक याचा फायदा आहे. तर हे जे म्हणजे याच्यावरून आपल्याला हेही कळतं की लाईक पोल जर असतील, नॉर्थ असेल तर रिपील होतात, आणि जर अनलाईक पोल्स असतील तर काय होतात की ते अट्रॅक्ट होतात, म्हणजे नॉर्थ साऊथ किंवा साऊथ नॉर्थ. तर याचे जे उपयोग आहेत ते खूप ठिकाणी करता येतात. इलेक्ट्रिक मोटर आहे, इलेक्ट्रिक जनरेटर आहे, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग जे करतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. फॅक्टरीजमध्ये वगैरे क्रेन्स जे असतात लिफ्टिंग किंवा मुव्हिंगसाठी, जर लोखंडी वस्तू असतील तर त्या उचलण्यासाठी खूप मोठे म्हणजे खूप पॉवरफुल मॅग्नेट्स असतात. अगदी टनाचे वजन सुद्धा ते क्रेन्स उचलू शकतात इलेक्ट्रोमॅग्नेटनी. त्याच्यानंतर इतर काही उपकरण असतात ज्याच्यामध्ये रिलेज असतात, तर त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये असतात. बऱ्याच ठिकाणी हे इलेक्ट्रोमॅग्नेट वापरता येतं. आपण आता हे इलेक्ट्रोमॅग्नेट वापरून पुढे एखादा दुसरा आपण व्हिडिओ करूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बेल बनवता येईल किंवा आणखीनही काही आपण गमती याच्यावरून या इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करून करणार आहोत. तर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.